बिहार निवडणुकीत महाआघाडीला बहुमत मिळाल्याचा अंदाज सर्वे करणाऱ्या संस्थांनी वर्तवला। एक नजर टाकूया एकूणच एक्झिट पोलवर। सी वोटरचा एनडीएला 111 तर महाआघाडीला 122 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। तर इंडिया टुडे ग्रुपने एनडीए 120 आणि महाआघाडी 117 अगदी कट टू कट आपण बघतोय असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सिस्रो इंडिया टुडे ग्रुपने। त्यानंतर न्यूज एक्स आणि सीएनएक्सच्या सर्वेनुसार एनडीएला 90 ते 100 तर महाआघाडी 130 ते 140 एवढं बहुमत मिळेल। तर न्यूज नेशनच्या सर्वेनुसार एनडीएला 115 119 तर महाआघाडी 120 124 जागा मिळतील। तर एबीपी न्यूज नेल्सन एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार एनडीए 108 तर महाआघाडीला 130 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर न्यूज 24 आणि चाणक्यच्या सर्वेनुसार एनडीए मात्र 155 आणि महाआघाडीला 83 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे। चाणक्यच्या सर्वेनुसार एनडीएला सर्वात जास्त जागा मिळतील तर महाआघाडीला कमी जागा मिळतील, पण इतर सर्वेनुसार महाआघाडी मात्र आघाडीवर आहे। महाआघाडीला जास्ती जागा म्हणजे अगदी कटपुकट का होईना पण महाआघाडीला जास्ती जागा मिळतील तर एनडीएला कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची अशी मानली जाते। भारतीय जनता पक्षाचा कस या निवडणुकीमध्ये लागणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाबाबत कुठेतरी ही परीक्षा असल्याचंच बोललं जात आहे। त्यामुळे बिहार निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रविवारी हा निकाल लागणार आहे।